स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 श्री गणेशाय नमः। मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने। न लगे करणे तीर्थाटन, योग्याभ्यास होमहवन, सांडोनिया अवघाशीण नामस्मरण करावे। स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ योती हाता, स्वामी चरित्र गात ऐकता, पुनरावृत्ती चुकेल। गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले यती, नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी। चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामीराव, हे तयाचे सुकृतपूर्वक नित्य सेवा घडे त्याते। जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी, नवविधी तत्पर सेवेसी, ते धरिती मानवरूप। चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होनिया आपण सहज आली तया घरी। कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा यती, नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे। चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा। स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती, नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली। स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी। कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने व्हावी म्हणून या लग्ने येती दूर देशाहुनी। शरीरभोगे कष्टले, संसार तापे ताप झाले, मायामय पसाऱ्या ते फसले, ऐसे आले किती एक। सर्वांशी कल्पद्रुमासमान होनी कामना करीती पूर्ण, भक्त का जास्त व अवतीर्ण, मानवरूपे जाहले। भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पुरविती, दृढ चरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतारू। जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळे, नास्तिका प्रती तात्काळ, योग्य शासन करिताती। महिमा वाढला विशेष, कितेक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पै। कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी, हासोनी म्हणती जनांसी, ढोंगियाच्या नादी लागला। हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षणे याचे अंगी, कोणतेही वसतसे। काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्याची पावले, यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही। ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवलेख। पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खूण, ज्या घरी बैसले तेथून, ओठोनिया चालिले। एका भक्ताची या घरी, पाळली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी। तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती, श्रीस्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता। दर्शनेच्छू जन असंख्यात, पाठले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत, एकच गर्दी जाहली। दर्शन घेऊन चरणांचे, मंगल नाम गर्जती वाचे, हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती। कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयांचे। कोणी नवसाते करीती, कोणी आणोनिया देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे। संन्यासी कौतुक पाहती, मनामाजी आश्चर्य करीती, क्षणिक तटस्थ होते, वैरभाव विसरवते। क्षणिक घडता सत्संगती, तत्काळ पालटे की कुमती, म्हणूनी कवी वर्णिताती, संत महिमा विशेष। स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निजहस्ते समर्थक संन्याशांपुढे लोटीती। पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी, आज सारा दिवस उपवासी, जीव आमूचा कळवळला। मोडली जनांची गर्दी, तो येवोनी सेवेकरी, संन्याशांपुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले। तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मनीजूल, व्याकुळ होत भुकेने। समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जाता असताचासी, तेथून या उठले। दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयांसी अन्नोदक वर्षे पासले करू चरणा, त्यांची जाहीर विटंबना, दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती, पसरली जगी ऐशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र श्रीपादवल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती, त्यांचा अवतार स्वामी यती,
वर्णी कीर्ती विष्णुदास इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोड हा